तुम्ही पहिल्या लेक्चरला खूप प्रतिसाद दिला आहे. युरोपियनचे आगमन आपण मॉडर्न हिस्ट्रीची सिरीज सुरू केली आहे. त्यापैकी पहिला लेक्चर आपण अपलोड केला आहे. आय होप सो तुम्ही ते बघितले असणार आणि ज्या लोकांनी नाही बघितला आहे त्या लोकांनी तो आधीचा पहिला व्हिडिओ बघून घ्या आणि नंतर दुसरा व्हिडिओ बघा. ठीक आहे. तर मॉडर्न हिस्ट्रीची ही सिरीज बघण्यासाठी आपण या लेक्चरला या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. आणि आपण दुसरा लेक्चर बघतोय आता. तर काल त्या दिवशी जो लेक्चर बघितला होता आपण पहिल्या दिवशी की युरोपियनचे आगमन म्हणजे भारतामध्ये हे युरोपियन कसे आले, त्यामध्ये मग सर्वात आधी पोर्तुगीज आलं, त्याच्यानंतर डच आले, नंतर इंग्रज आले, नंतर फ्रान्सिस आले. हे सगळे लोक आल्यानंतर खऱ्या अर्थानं भारतात आल्यानंतर भारताने कशा प्रकारे ते आपलं राज्य प्रस्थापित केलं ते आपण बघितलं. ठीक आहे. मग आपल्याला माहित होतं की युरोपमध्ये समाज प्रबोधन या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आधी जो प्राचीन भारतात जो व्यापार चालत होता युरोप सोबत तो व्यापार का बरं बंद झाला होता तो पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की कॉन्स्टँटिनोपल नावाच्या शहरावर जेव्हा ताबा प्रस्थापित झाला त्यावेळेस तो युरोपकडे येण्याचा मार्ग किंवा भारताकडे येण्याचा मार्ग बंद झाला होता. त्याच्यामुळे युरोपच्या लोकांनी जलमार्ग शोधून काढला होता आणि तो कशा पद्धतीने शोधून काढला होता ते पण बघितलं की कोलंबसांनी दक्षिणेकडे जात असताना तो डाव्या साईडला उजव्या साईडला वरचा घेऊन तो उत्तर अमेरिका खंडाकडे पोहोचतो आणि उत्तर अमेरिका खंडाचा शोध लावतो. ठीक आहे. त्यानंतर पोर्तुगीजचा जो इम्युएल राजा असतो तो मोहीम काढतो आणि त्या मोहीम काढल्यानंतर तिथल्या दर्यावादी लोकांना बोलावून घेतो आणि त्याच्यानंतर वास्को दी गामा खऱ्या अर्थाने 4 जहाज घेऊन केप ऑफ गुड होपच्या मार्गाने कुठे येतो, इंडियामध्ये येतो, आफ्रिकेला वडसा घालून आणि कशा प्रकारे भारत देशाचा शोध लावतो आणि मग युरोपियन लोक कसे आकर्षित होतात इथपर्यंत आपण बघितलं होतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा टप्पा असा आहे की भारतामध्ये हे युरोपियन येतात म्हणजे युरोपमधून सर्वात आधी वास्को दी गामा येतो. म्हणजे वास्को दी गामाच्या अगोदर सुद्धा केप ऑफ गुड होपच्या या मार्गाने बार्थोलोमा आला होता, परंतु बार्थोलोमा समोर गेला नाही. पण वास्को दी गामा आल्यानंतर वास्को दी गामा भारतामध्ये जेव्हा आला तेव्हा तो मलबार किनारपट्टीवर पोहोचला होता. बरोबर. म्हणजे मलबार किनारपट्टी म्हणजे तिथं कालिकत बंदर होता, त्या कालिकत बंदरावर पोहोचला आणि या कालिकत बंदराचा जो राजा होता तो जामोरिन राजा होता. हा जो जामोरिन राजा होता या जामोरिन राजाच्या कालखंडामध्ये मसाल्यांचा खूप व्यापार होता आणि या मसाल्यांची खूप डिमांड होती. मग या ठिकाणी हा जो वास्को दी गामा आहे तो 3 महिने वास्तव करतो आणि इथला खूप सारा काली मिर्च घेऊन वापिस जातो आणि जेव्हा तो वापिस जातो त्यावेळेस त्याला 60% नफा होतो. म्हणजेच लक्षात घ्या एखाद्या युरोपियन आलेल्या व्यक्तीला 60% जर नफा झाला असेल तर युरोपातले ते लोक आहेत ते आकर्षित होणारच होते. ठीक आहे. बरं, 60% नफा झाला त्याच्यामुळे युरोपातले लोक आकर्षित झाले. परंतु जर भारताचा जर विचार केला तर भारतात असणारा जो हा जामोरिन राजा आहे, जो भारताचा जो शासक आहे हा या मलबार किनारपट्टीचा, तर यानं वास्को दी गामाला का बरं त्याचं स्वागत केला असावा किंवा त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या असाव्या, व्यापारात हस्तक्षेप करण्यासाठी त्याला परमिशन दिली असावी. तर लक्षात घ्या ज्यावेळेस हे युरोप आपल्या भारतामध्ये युरोपातले हे वास्को दी गामा वगैरे आपल्या भारतात यायचे होते त्याच्या अगोदर या मलबार किनारपट्टीवर किंवा या जामोरिन राज्याच्या कालखंडामध्ये इथले जे अरेबियन कंट्रीजचे जे लोक होते, मग मिस्र असू द्या, टर्की असू द्या, ठीक आहे, या अरब कंट्रीज ज्या होत्या त्या अरब लोकांचा भारतासोबत व्यापार चालायचा. ठीक आहे. आणि हे जे अरब लोक आहे या जो अरबी समुद्र आहे किंवा आपण त्याला हिंदी महासागर म्हणतो, या हिंदी महासागरामध्ये त्यांचा जास्तीत जास्त दबदबा असल्यामुळे त्यांच्या हाती एकहाती व्यापार होती, म्हणजे एका हाती व्यापार सत्ता होती. त्याच्यामुळे ते मनमानी पद्धतीने इथला सगळा माल निर्यात करायचे. ठीक आहे. म्हणजे या राजाकडे सुद्धा दुसरा पर्याय नव्हता. जर दुसरा व्यापारी वर्ग जर त्याच्या राज्यात येऊन जर मसाले वगैरे घ्यायचे असेल तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन चाललं असतं, परंतु इथे अरबांचे सगळा व्यापार चालत असल्यामुळे त्यांना मनमानी पद्धतीने निर्यात व्हायच्या. परंतु ज्यावेळेस वास्को दी गामा आला त्यावेळेस राजाला पर्याय मिळाला, कारण आता युरोपातले लोक जेव्हा वापिस येतात इकडे आणि युरोपातले लोक जर आपला माल घेऊन जात असेल तर अरब आणि युरोपातल्या लोकांमध्ये व्यापार कॉम्पिटिशन चालणार, ही गोष्ट जामोरिन राजाला माहित होती. म्हणून जामोरिन राजाने वास्को दी गामाचा स्वागत केला आणि वास्को दी गामाचा स्वागत करून त्या व्यापार संबंधित अनेक गोष्टी वास्को दी गामाला शिकता आल्या. बरं, मग वास्को दी गामा पूर्णच्या पूर्ण 100% तिथे इन्व्हॉल्व झाला का? तर नाही, तिथे इन्व्हॉल्व झाला नाही. कारण लक्षात घ्या इथे जो मक्तेदारी होती अरबांची, ही अरबांची मक्तेदारी या राजांवर प्रभाव पाडत होती. त्याच्यामुळे हा राजा सुद्धा जामोरिन राजा सुद्धा वास्को दी गामाला त्या व्यापारामध्ये हस्तक्षेप करू देत नव्हता जास्तीत जास्त. ठीक आहे. कारण त्या अरबांचा खूप जास्त प्रभाव होता. सुरुवातीला वास्को दी गामाने प्रयत्न केला की त्या ठिकाणी आपल्या कशा पद्धतीने इन्व्हॉल्व वाढवता येईल, परंतु अरबच्या त्या व्यापाऱ्यांनी वास्को दी गामाला विरोध केला. अशा पद्धतीने वास्को दी गामा 1498 मध्ये वापिस येतो आणि इथला वापिस घेऊन परत जेव्हा जातो त्याच्यानंतर दुसरा एक व्यक्ती येतो.
ठीक आहे. दुसरा जो व्यक्ती असतो कोण, तो पेट्रो अल्ब्रेच. म्हणजे इथं लक्षात घ्या, इथं ऑलरेडी अरबचे व्यापारी आहेत. म्हणजे हे जे अरबचे व्यापारी आहे हे ऑलरेडी जामोरिन राजाच्या या मलबार बेटाच्या किनारपट्टीवर ते व्यापार करते आहे. सोबत आता पोर्तुगीज व्यापारी आहे, कारण वास्को दी गामाने भारतात शोध लावला, तो किनारपट्टीवर आला, जामोरिन राजाचा कालखंडात सगळा व्यापार समजून घेतला. त्याच्यामुळे अरब व्यापारी आणि पोर्तुगीज व्यापारी दोन व्यापाराचा इथं जामोरिन राजाशी व्यापाराचा संबंध दिसून येतो. ठीक आहे. परंतु सुरुवातीला हा जो वास्को दी गामा होता, पोर्तुगीजाचा पहिला व्यक्ती जो आला होता, तो वास्को दी गामा जामोरिन राजाच्या कालखंडामध्ये व्यापारामध्ये हस्तक्षेप का बरं करत होता, कारण अरबांनी त्यांचा विरोध करत होता. मग परंतु ज्यावेळेस वास्को दी गामा या जामोरिन राजाच्या कालखंडातल्या सगळ्या गोष्टी माहिती करून ज्यावेळेस वापिस गेला, त्यावेळेस त्याला कळलं की अरबच्या लोकांकडे कशा पद्धतीचे शस्त्र आहे, कशा पद्धतीचे नाहीये, ते कुठे कमजोर आहे, कुठे कमकुवत आहे, कुठे स्ट्रॉंग आहे, या सगळ्या गोष्टी इथं शिकल्यानंतर ज्यावेळेस तो वापिस गेला, म्हणजे इथं व्यापार करून इथला मसाला घेऊन जे वापिस गेला आणि त्याला 60% नफा झाला, त्यावेळेस दुसऱ्यांदा जो वापिस आला तो आला पेट्रो अल्ब्रेच. लक्षात ठेवा. आता हा पेट्रो अल्ब्रेच जो होता, हा पेट्रो अल्ब्रेच हा जसा वास्को दी गामा फक्त 4 जहाज घेऊन आला, परंतु हा जो पेट्रो अल्ब्रेच आहे हा 13 जहाज घेऊन आला. लक्षात ठेवा. म्हणजे 13 जहाज घेऊन आल्यामुळे काय झाला, यांनी काय केला, त्या 13 जहाजासोबत आधुनिक शस्त्र घेऊन आले. कारण याला माहित होतं की वास्को दी गामा फक्त 4 जहाज घेऊन गेला होता आणि शस्त्र त्याच्याकडे विशिष्ट काही नव्हते, त्याच्यामुळे तो अरबांचा सामना करू शकला नाही. परंतु वास्को दी गामा गेल्यामुळे त्याला ही तिथली परिस्थिती माहिती होती की ह्या जो जामोरिन राजाच्या कालखंडातला जे कोणी अरबीय कंट्रीजचे लोक आहेत त्यांचा विरोध जर करायचा असेल तर आपल्याकडे शस्त्र पाहिजे आहे, आणि शस्त्र पाहिजे आहे म्हणून तो काय केला, 13 जहाजासोबत आधुनिक शस्त्र सुद्धा नेला. आणि ते शस्त्र नेल्यामुळे खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा, अरबांचा सामना करण्यासाठी त्याला सोपं गेलं. पेट्रो अल्ब्रेच होता, हा 13 जहाज घेऊन आला. त्या 13 जहाजावर तो शस्त्र लादून आला, आणि ते शस्त्र लादला यासाठी कारण त्याला अरब कंट्रीशी भांडायचं होतं, म्हणजे अरब व्यापाऱ्यांशी भांडायचं होतं. तर आल्यानंतर तो अरबांसोबत त्याचा वाद झाला आणि अरबांना तो बऱ्यापैकी बाजूला सारला, आणि त्याच्यानंतर तो कोची आणि कन्नौर मध्ये गेला. कोची आणि कन्नौर मध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थात तिथं व्यापार केला. व्यापार केल्यानंतर लक्षात आला की हे जे कोची आणि कन्नौरचे जे राजे आहेत ना, ते एकमेकांच्या विरोधात आहेत, किंवा हे भारतातील हे जे शासक आहेत ते आपापसात भांडत असतात, आपापसात कुरघोडी करत असतात, हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर तो बऱ्याच गोष्टीचा लवाजमा तयार करून तो वापिस परत युरोपमध्ये चालला गेला किंवा पोर्तुगलमध्ये चालला गेला. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर वास्को दी गामा परत आला. लक्षात ठेवा. म्हणजे आधी वास्को दी गामा येतो, नंतर पेट्रो अल्ब्रेच येतो, नंतर परत वास्को दी गामा 1502 मध्ये आला. आणि ज्यावेळेस हा 1502 मध्ये आला, नंतर तो 1503 मध्ये पहिली वखार स्थापन केला कोचीमध्ये. लक्षात ठेवा. तर वखार का बरं स्थापन केला, कारण त्याला लक्षात आलं की ज्यावेळेस आपण व्यापार करतोय त्या व्यापारासाठी साठवणूक करण्यासाठी एक कुठला तरी असं स्टेबल कुठलं तरी असं वखार पाहिजे, म्हणून त्यांनी वखार स्थापन केली. आणि वखार स्थापन केल्यामुळे त्याच्या व्यापारात आणखी गती आली आणि आणखी तो माल साठवणूक करू लागला, जास्तीत जास्त माल साठवून त्याची निर्यात करू लागला आणि जास्तीत जास्त त्यात नफा मिळवू लागला. आणि याच्यामुळे काय झाला, तो परत वापिस गेला, आणि वापिस गेल्यानंतर परत आला. तो कधी आला, 1524 मध्ये. 1524 मध्ये परत आला, आणि त्याच्यानंतर 1527 मध्ये तो कोचीमध्येच त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे वास्को दी गामाचा आपल्याला थोडासा सार बघता येते की तो 1498 मध्ये भारतात शोध लावतो. 1502 मध्ये परत येऊन 1503 मध्ये वखार स्थापन करतो. 1503 मध्ये वखार स्थापन करून परत वापिस जातो, आणि परत 1524 मध्ये येतो, आणि 1527 पर्यंत तो कोचीमध्येच असतो, आणि 1527 मध्ये कोचीमध्ये त्याचा मृत्यू होतो. ठीक आहे. अशा प्रकारे पोर्तुगाल वाढत असतानाच पोर्तुगीजांचे अनेक व्यापारी इकडे आकर्षित झाले आणि त्यांनी एक कंपनी स्थापन केली. त्या कंपनीचं नाव आहे एस्तोदो कंपनी. कुठली? एस्तोदो कंपनी. या एस्तोदो कंपनी स्थापन केल्यानंतर या एस्तोदो कंपनीचा जो उद्देश होता त्यापैकी पहिला उद्देश होता व्यापार करणे. कारण युरोपचा समाज प्रबोधन झाल्यामुळे अनेक गोष्टी डेव्हलप झाल्यामुळे तिथल्या व्यापार पेठांची गरज भासू लागली, आणि व्यापार पेठाची गरज भासू लागल्यानंतर जो कॉन्स्टँटिनोपलचा जो मार्ग होता तो बंद झाला होता, आणि नवीन मार्ग शोधले होते. कोणते? जलमार्गाद्वारे केप ऑफ गुड होप या मार्गाद्वारे नवीन एक जलमार्ग शोधला होता. त्याच्यामुळे त्यांना व्यापारपेठ मिळाली होती, त्याच्यामुळे त्यांना व्यापार करायचा होता, त्याच्यामुळे लोक आकर्षित होते कारण नफा जास्त मिळत होता. इकडच्या कच्चा माल तिकडे विकणं आणि 60 गुण नफा मिळवणं, यामुळे ते व्यापारासाठी आकर्षित झाले होते. दुसरी गोष्ट धार्मिक प्रसार. मी आधीच म्हणलो की पुनर्जागरण म्हणजे समाज प्रबोधन झाल्यामुळे तिथल्या आपल्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार बाहेरच्या सगळ्या जगामध्ये करावा हा त्यांचा एकमात्र उद्देश होता. आणि त्याच्यामुळे आशियात सुद्धा आपल्या धर्माचा प्रचार करता येईल, प्रसार करता येईल, आणि आपला धर्म वाढवता येईल, त्याचं महत्त्व सांगता येईल, म्हणून त्यांनी धर्मप्रसारासाठी सुद्धा इकडे येण्याचा प्रयत्न केला. आणि
धार्मिक प्रसार हा सुद्धा त्यांचा उद्देश होता। तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तिथे पोहोचले, आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी म्हणजे इंडियाच्या अरबी समुद्रात म्हणा किंवा हिंदी महासागरात म्हणा अरबांचा मक्तेदारी होती। तर या मक्तेदारीला संपुष्टात आणून आपला सत्ता कशी प्रस्थापित करता येईल, कारण तिथं जर सत्ता प्रस्थापित झाली, वर्चस्व प्रस्थापित झाला तर आपल्याला व्यापार करणं फार सोपं जाईल। म्हणून त्यांनी हिंदी महासागरावर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा वारंवार पोर्तुगीजांकडनं आपल्याकडे अनेक लोक इकडे येऊ लागले, स्थलांतरित होऊ लागले। बरं, हा सगळ्या गोष्टी चालत असतानाच मग आता पोर्तुगीजांचे ज्याप्रमाणे ते या भारतामध्ये स्थावर होत गेले, स्थिर स्थावर होत गेले, त्यानुसार त्यांच्या अनेक पोर्तुगीज गव्हर्नर जनरलचा सुद्धा उल्लेख करावा लागेल। कारण सर्वात आधी फ्रान्सिस डी अल्मेडा आला, हा 1503 ते 1509 मध्ये होता। ठीक आहे, आधी यांचा कालखंड बघून घेऊ। त्याच्यानंतर अल्फॉन्सो डी अल्बुकर्क आला, यालाच पोर्तुगीजांचा वास्तविक संस्थापक म्हणतात। हा 1509 ते 1515 पर्यंत होता, बरोबर। त्याच्यानंतर दियागो लोपेज द सेक्वेरा, नाव पण अवघड आहे पोर्तुगीजांचे। ठीक आहे, दियागो लोपेज द सेक्वेरा हा सुद्धा आला। ठीक आहे, हा कधीपर्यंत होता? 1518 ते 1522 पर्यंत होता। त्याच्यानंतर निनो दी कुन्हा आला, हा निनो दी कुन्हा कधी आला? 1529 ते 38 पर्यंत। आता तुम्ही म्हणाल की सर मधामध्ये कोण होता मग? तर आपल्याला माहिती आहे की बघा 24 ते 27 दरम्यान वास्को दी गामा होता। ठीक आहे, त्याच्यानंतर मार्टिन अल्फॉन्सो डिसुजा आला। ठीक आहे, कोण? मार्टिन अल्फॉन्सो डिसुजा। याच्याच कालखंडात सेंट झेवियर हे धर्मगुरू आले होते ख्रिश्चनांचे। त्याच्यानंतर जॉन कॅस्ट्रो आला, म्हणजे जवळपास 1498 पासून तर पोर्तुगीजांचा 1595 पर्यंत त्यांचा कारभार आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो। म्हणजे निर्विवादपणे हे लोक काय करत होते? व्यापार करत होते। ठीक आहे, मग अशाच पद्धतीने या सगळ्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलनी खऱ्या अर्थाने तुमच्या भारतामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये पोर्तुगीजांनी आपला वर्चस्व प्रस्थापित केला। मग हे सगळं पाहत असताना आपण आता एक एक या पोर्तुगीजांच्या गव्हर्नरच्या कालखंडामध्ये थोड्या ज्या गोष्टी झाल्या त्या बघणार आहोत। त्यापैकी पहिला व्यक्ती लक्षात ठेवा, फ्रान्सिस डो अल्मेडा। कोण रे? फ्रान्सिस डी अल्मेडा। हा जो फ्रान्सिस डी अल्मेडा होता, हा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जातो। ठीक आहे, म्हणजे भारतात पहिल्यांदा जो भारतात पोर्तुगीज गव्हर्नर आला तो म्हणजे फ्रान्सिस डी अल्मेडा। कारण 1502 मध्ये वास्को दी गामा आला। वास्को दी गामा आल्यानंतर 1503 मध्ये त्यांनी कोची स्थापन केली। ठीक आहे, वखार स्थापन केली कोचीला, वखार स्थापन केली कोचीला। आणि 1503 मध्ये वखार स्थापन केल्यानंतर 1505 मध्ये हा व्यक्ती येतो, कोण? फ्रान्सिस डी अल्मेडा। आणि हा 1505 मध्ये येऊन 1509 पर्यंत राहतो। तर खऱ्या अर्थाने पहिला जो गव्हर्नर असतो पोर्तुगीजांचा हा फ्रान्सिस डी अल्मेडा असतो। ठीक आहे, बरं। फ्रान्सिस डी अल्मेडा आल्यानंतर खऱ्या अर्थाने या व्यक्तीने एक पॉलिसी राबवली। ती पॉलिसी म्हणजे ब्ल्यू वॉटर पॉलिसी। लक्षात ठेवा, ही ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हणजे काय होती? तर हा जो तुमचा आपला भारत आहे, या भारताच्या या ठिकाणी जे आहे, ज्या ठिकाणी अरबांचं वर्चस्व होतं, म्हणजे ज्या ठिकाणी या लोकांनी येऊन व्यापार वर्चस्व निर्माण केला, त्या ठिकाणी स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी यांनी ब्ल्यू वॉटर पॉलिसी राबवली। म्हणजे ब्ल्यू वॉटर पॉलिसी राबवल्यामुळे काय होईल? युरोपात येणारे जे लोक आहेत किंवा जे लोक व्यापारासाठी सुद्धा येतील, त्याच्या आधी पोर्तुगीजांचं तिथे काय असावं? वर्चस्व असावं। कारण त्यांचं जर वर्चस्व असेल तर खऱ्या अर्थानं तिथे त्यांचं व्यापारपेठ चालेल आणि त्यांच्या परमिशन शिवाय कोणी इथं येऊ शकणार नाही। म्हणून त्यांनी काय केलं? ब्ल्यू वॉटर पॉलिसी राबवली। बरं, ब्ल्यू वॉटर पॉलिसी राबवल्यामुळे काय झालं? त्यांचा हा हिंदी महासागर आहे, त्या हिंदी महासागरावर काय झालं? वर्चस्व प्रस्थापित निर्माण झालं। का बरं? कारण या फ्रान्सिस डी अल्मेडा याचा एकच म्हणणं होतं की जर तुम्हाला आपल्याला भारत देशावर जर जास्ती काळ सत्ता प्रस्थापित करायची असेल तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल? या सीमा नियंत्रित करावं लागेल। आणि सीमा नियंत्रित करण्यासाठी त्यांनी अनेक लोकांचा सामना सुद्धा केला। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की युरोप आणि भारतात जो व्यापार चालायचा पहिला अरब कंट्रीजमध्ये, त्यापैकी एक मिस्र आणि तुर्की। ठीक आहे, सोबत गुजरातचा जो शासक होता यांचे वाटाघाटी चालायचे, यांच्या युरोपमध्ये व्यापार चालायचे यांच्या माध्यमातून। ठीक आहे, त्याच्यामुळे यांचे व्यापार नेहमीच चालायचे। मात्र याच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस फ्रान्सिस डी अल्मेडा आला, त्यावेळेस त्यांनी जेव्हा व्यापार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या सगळ्यांनी त्याचा विरोध केला। विरोध केल्यामुळे यांचे भांडणं सुरू झाले। सुरुवातीला पहिल्या भांडणामध्ये असं वाचण्यात येतं की अल्मेडा हरतो आणि जवळपास पहिल्या याच्यामध्ये त्याचा मुलगा सुद्धा मृत्यू पावतो। पण कालांतराने काही वेळ गेल्यानंतर या अल्मेडाने या तिघांवर विजय प्राप्त करून खऱ्या अर्थाने आपला शस्त्र किती आधुनिक आहे आपले याचा तो काय करतो? यांना हे सांगतो की आमच्याकडे किती आधुनिकता आहे किंवा आम्ही किती डेव्हलप आहे, या सगळ्या गोष्टी यांना पटतात। आणि शेवटी या फ्रान्सिस डी अल्मेडा जो आहे त्याचा विजय प्राप्त होतो। आणि अशा प्रकारे परत नेक्स्ट जे गव्हर्नर येतात ते सुद्धा यांच्या विजयामुळे अनेक गोष्टी त्यांना करणं शक्य होते। पोर्तुगीजांचा जो दुसरा जो गव्हर्नर आला तो म्हणजे कोणता? अल्फॉन्सो डी अल्बुकर्क। ठीक आहे, हा पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर जनरल होता।
खऱ्या अर्थानं अल्फान्सो डी अल्बुकर्क हा जो व्यक्ती आहे हा खऱ्या अर्थानं पोर्तुगीजांचा वास्तविक संस्थापक भारतातला असा समजला जातो. कारण खऱ्या अर्थानं पोर्तुगीजांचा जो विस्तार आहे या अल्बुकर्कनी वाढवला. बघा, जवळपास 1510 मध्ये त्यांनी गोवा काबीज केला. लक्षात ठेवा, म्हणजे आजपर्यंत हे लोक फक्त व्यापार करत व्यापाराची स्पर्धा वाढवत असतानाच आपल्या भारतातील गोवा काबीज करतात 1510 मध्ये. तो गोवा कोणाकडनं काबीज करतात? तर आदिलशाहकडून. लक्षात ठेवा, जे विजापूरची जी आदिलशाह होती त्या आदिलशाहकडून ते गोवा काबीज करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे विजयनगर साम्राज्यांसोबत संबंध प्रस्थापित करतात. लक्षात घ्या. आणि विजयनगर साम्राज्यांना ज्यावेळेस ते अरबांसोबत भांडण करत अरबांसोबत जे त्यांचे वाद होतात ना, अरबांसोबत भांडण झाल्यानंतर त्या विजयामध्ये जे घोडे प्राप्त करतात ते घोडे ते विजयनगरच्या सम्राटाला भेट म्हणून देतात. म्हणजे एकंदरीत ज्यावेळेस ह्या लोकांनी भारताच्या विजयनगर सम्राटाला जर समजा घोडे दिले तर तो खुश होणारच, आणि खुश झाल्यामुळे व्यापारामध्ये आणखी त्यांना सवलती मिळणार हे त्यांना माहित होतं. अतिशय कपट रीतीने या पद्धतीने त्यांनी आपला व्यापार वाढवला. आणि याच पद्धतीने जो पहिला राजकीय हस्तक्षेप जो आहे भारताच्या राजकारणामध्ये, त्यांनी गोवा काबीज करून पहिल्यांदाच हा पहिला राजकीय हस्तक्षेप केला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती होती की याच्या अगोदरचा जो गव्हर्नर होता, ठीक आहे, अल्मिडा, त्या व्यक्तीने एक पॉलिसी वापरली होती. कोणती? ब्ल्यू वॉटर पॉलिसी. ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हणजे काय होती? तर जे आपल्या हिंदी महासागरावर खूप सारे सैन्य वाढवायचे आणि सैन्य वाढवून तो हिंदी महासागरावर नियंत्रण प्रस्थापित करायचा. म्हणजे जो कोणी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला, युरोपियन व्यक्ती येईल त्या व्यक्तीला काय करायचं, यांची परमिशन घ्यावी लागेल असे. म्हणून त्यांनी नौसैनिक वाढवावं यासाठी प्रयत्न केले, म्हणून ब्ल्यू वॉटर पॉलिसी आणली. पण ब्ल्यू वॉटर पॉलिसी जर आणली आहे, परंतु तुमच्याकडे सैनिक जेवढे असतील तेवढेच तिथं ठेवणार ना. त्याच्यामुळे यांच्याकडे जे येणारे यांच्याकडे असणारा जो मॅनपॉवर होता तो कमी होता. आणि मॅनपॉवर कमी असल्यामुळे या व्यक्तीने काय केली, अल्फान्सो अल्बुकर्कने काय केली, एक नवीन पद्धत राबवली. कारण अल्मिडाने ब्ल्यू वॉटर पॉलिसी राबवली होती, त्याला प्रोत्साहन करण्यासाठी याने आणखी एक पद्धत राबवली. ती पद्धत म्हणजे विवाहाची पद्धत. लक्षात घ्या, विवाह पॉलिसी आणली. म्हणजे या पॉलिसीनुसार यांनी काय केलं, या पोर्तुगीजांना एक आव्हान केलं, पोर्तुगीजांच्या कर्मचाऱ्यांना, पोर्तुगीजांच्या लोकांना आव्हान केलं तिथल्या म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या, की तुम्ही भारतीय स्त्रियांशी विवाह करा. आणि भारतीय स्त्रियांशी विवाह केल्यानंतर जे लोकसंख्या वाढणार होती त्या लोकसंख्येचा वापर ते कुठे करणार होते, तर ब्ल्यू वॉटर पॉलिसीच्या संदर्भात त्या नौसैनिक वाढवून त्या हिंदी महासागरावर नियंत्रित करणार होते. ठीक आहे. इव्हन या व्यक्तीने सतीप्रथेच्या विरुद्ध सुद्धा बोललो होतं की सतीप्रथा ही चुकीची आहे, अनेक स्त्रिया सती जातात. ठीक आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा यांचं विधान आहे. बरं, यासोबतच या व्यक्तीने काय केलं, अल्फान्सो डी अल्बुकर्क, याला पोर्तुगीजांचा वास्तविक संस्थापक का म्हणतात त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे बघा, त्यांनी कशा कशावर नियंत्रण प्रस्थापित केलं आणि पोर्तुगीजांच्या कुठे कुठे वस्ती प्रस्थापित झाला. लक्षात घ्या, कोचीमध्ये त्यांनी नियंत्रण प्रस्थापित करून कोचीला राजधानी बनवली होती. ठीक आहे. म्हणजे कोचीमध्ये वस्ती निर्माण झाली, हुगडीमध्ये वस्ती निर्माण झाली, गोवामध्ये वस्ती निर्माण झाली, मद्रासमध्ये वस्ती निर्माण झाली, दीव दमनमध्ये वस्ती निर्माण झाली, सालसेटमध्ये वस्ती निर्माण झाली. सालसेट म्हणजे कोणतं? आपल्या महाराष्ट्रात सध्या मुंबई. ठीक आहे. सालसेट बेटावर सुद्धा त्यांची वस्ती निर्माण झाली. मलक्काची जे समुद्रधुनी आहे तिथे त्यांची वस्ती निर्माण झाली. हरमूनच्या ठिकाणी वस्ती निर्माण झाली. आता हरमूनच्या ठिकाणी वस्ती निर्माण झाली म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हरमून ज्या ठिकाणी आहे म्हणजे हा इंडिया आणि हा इकडचा अरब कंट्रीज आणि इंडियाच्या मधामध्ये जो एक ठिकाण आहे तो आहे हरमून. म्हणजे हरमून त्यांच्या ताब्यात गेल्यामुळे अरबांचा आणि भारतांचा सुद्धा व्यापार बंद झाला या ठिकाणी. म्हणजेच अशा पद्धतीने हे सगळ्या ठिकाणी त्यांनी सत्ता प्रस्थापित करून वर्चस्व निर्माण करून या ठिकाणी पोर्तुगीजांची वस्ती निर्माण केली. खूप यांच्या लोकसंख्या वाढल्या आणि लोकसंख्या वाढल्यामुळे हिंदी महासागरावर त्यांचं काय निर्माण झालं, वर्चस्व निर्माण झालं. ठीक आहे. मग हा अल्बुकर्क म्हणून यांना काय म्हटलं जाते, पोर्तुगीजाचा वास्तविक संस्थापक. बरं, याच्यानंतर जो दुसरा व्यक्ती आला त्याचं नाव आहे निनू डी कुन्हा. लक्षात ठेवा, काय? निनू डी कुन्हा. खऱ्या अर्थाने ह्या निनू डी कुन्हानं काय केला, जे कोची राजधानी होती पोर्तुगीजांची ती 1530 मध्ये ती गोव्याला आणली. आणि गोवा काबीज तर ऑलरेडी झाला होता तर 1510 मध्ये गोवा काबीज करून 1530 मध्ये त्यांनी काय बनवली, गोव्याला ही राजधानी बनवली. आणि 1535 मध्ये दीववर नियंत्रण मिळवलं, तर 1559 मध्ये दमनवर नियंत्रण मिळवलं. म्हणजे हा जो निनू डी कुन्हा आहे याच्या कालखंडामध्ये गोवा, दीव आणि दमन हे तिन्ही जे ठिकाण होते ते त्यांच्या नियंत्रणात आले. सोबत याच्यानंतर जो गव्हर्नर आला तो गव्हर्नर होता अल्फान्सो डिसूजा. कोण? अल्फान्सो डिसूजा. या अल्फान्सो डिसूजाच्या सोबत एक व्यक्ती आले होते ते म्हणजे सेंट झेवियर. ठीक आहे. सेंट झेवियर हे जे होते हे ख्रिश्चनाचे धर्मगुरू होते.
आणि ख्रिश्चनाचा धर्मगुरू यांच्यासोबत आल्यामुळे त्यांचा एकच उद्देश होता की भारतामध्ये जाऊन काय करायचं, ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा, हा त्यामागचा कारण होता. अशा प्रकारे पोर्तुगीजांचे गव्हर्नर येऊन भारतामध्ये स्वतःचा व्यापार वाढवणं, त्यांचं धार्मिक धर्माचा प्रसार करणं, प्रचार करणं, अशा अनेक गोष्टी त्या राबवू लागल्या. इथल्या भारतीय राजकारणामध्ये त्यांनी हस्तक्षेप करणं सुरू केलं आणि अशा प्रकारे पोर्तुगीजांचा व्यापार सुरू झाला. बरं, जवळपास आपण बघितलं की 1498 मध्ये पोर्तुगीज येतात आणि 1595 पर्यंत त्यांचं निर्विवादपणे वर्चस्व किंवा व्यापार इथं चालू असते. आणि अशाच पद्धतीमध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे ते कार्टज पद्धत सुरू करतात. आता कार्टज पद्धत म्हणजे काय तर लक्षात घ्या. कार्टज पद्धत म्हणजे अशी पद्धत, त्यांनी आधीच म्हटलं होती की बाबा भारत आम्ही शोधून काढलाय. भारत शोधून काढलाय म्हणजे कसा, भारत काय हरवला होता का? नाही. पण भारत कुठे आहे, भारताचं स्थान कुठे आहे, पोर्तुगीजांमुळे सगळ्या युरोपाच्या कंट्रीजना माहीत झालं होतं की त्याच्यामुळे इथं व्यापार करायसाठी लोक येत होते. पण यांचं असं म्हणणं होतं की बाबा भारताकडे आम्ही आधी गेलो, भारताचा शोध आम्ही केला, त्याच्यामुळे व्यापार आम्हीच करणार. त्याच्यामुळे ते कार्टज पद्धत सुद्धा हिंदी महासागरावर नियंत्रण प्रस्थापित कार्टज पद्धत राबवली. म्हणजे युरोपातून जर समजा कोणी व्यापारी वर्ग जर समजा भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आला तर अगोदर पोर्तुगीजांना काय द्यावं लागेल, तर कार्टज द्यावं लागेल, म्हणजे टॅक्स द्यावं लागेल. जर तुम्ही टॅक्स भरला किंवा कार्टज जर भरलं, टॅक्स म्हणजेच कार्टजच्या पद्धतीनुसार तुम्ही जर भरलं तर त्याला त्या पद्धतीचं संरक्षण दिला जाईल. म्हणजे तुम्हाला त्या सागरामध्ये कोणीही तुमच्यावर हमला करणार नाही, तुमची डकेती करणार नाही, कोणी लुटमारी करणार नाही आणि तुम्हाला व्यापार करण्याची मोकळीच दिली जाईल, असं या कार्टज पद्धतीचा उद्देश होता. बरं, हे कार्टज पद्धत फक्त मग युरोपियनसाठीच लागू होती का? अजिबात नाही. लक्षात घ्या, ही कार्टज पद्धत जी पोर्तुगीजांनी आणली होती ती अकबराला सुद्धा द्यावं लागत होतं. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या भारतातल्या बादशाह जो मुघल आपल्या ज्यावेळेस पोर्तुगीज आले त्यावेळेस इकडे मुघल सम्राट जे होते आपले अकबर, त्या अकबराला सुद्धा कार्टज द्यावं लागत होतं. ठीक आहे, तर अकबर सुद्धा तिथला बादशाह असल्यामुळे कार्टज द्यावं लागत होतं. अशा पद्धतीने पोर्तुगीजांनी इतक्या मोठ्या लेवलवर जाऊन वर्चस्व प्रस्थापित केला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न पडते की हे सगळं व्यवस्थित असताना मग या पोर्तुगीजाचं पतन का झालं? ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो पोर्तुगीज आपल्या भारत देशातून 1961 मध्ये गेले. म्हणजे आपण जर दीव दमनची गोष्ट केली तर शेवटी गोव्यामध्ये जर तुम्ही गेले तर पोर्तुगीजांच्या अनेक तुम्हाला वास्तुकला वगैरे त्यांचे बघायला मिळतात. ठीक आहे, तर 1961 पर्यंत भारतामध्ये होते, परंतु ते नाममात्र होते. ठीक आहे, परंतु सुरुवातीलाच या पोर्तुगीजांचं पतन झाला. त्यामागची कारणं का होती? तर कारणं होती धार्मिक कारण ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे लोक धार्मिक कारण त्यांचा एक उद्देश होता. त्याच्यामुळे इथल्या धर्मामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे जास्त काळ ही टिकू शकली, कारण धार्मिक असहिष्णुता निर्माण झाली. सोबतच अनैतिक व्यापार, यांच्या व्यापारामध्ये अतिशय नैतिकता नव्हती. कारण इव्हन हे ज्यावेळेस भारतात आले अकबरसारख्या बादशाला सुद्धा हे कार्टज मागायचे. युरोपियनच्या लोकांना व्यापार करण्यासाठी परमिशन द्यायची नाही. म्हणजे युरोपातले लोक जर विदाऊट कार्टज घेता जर भारतात आले तर त्यांच्यावर हेच पोर्तुगीजच हमला करायचे, त्यांना लुटमार करायची, त्यांचे जहाज डुबवायचे. ठीक आहे, त्यांच्यावर आक्रमण करायची. ठीक आहे, सोबतच युरोपियन कंपनीशी स्पर्धा निर्माण झाली. हळूहळू हे लोक जेव्हा येऊ लागले तेव्हा यांच्याशी काय निर्माण झाली? स्पर्धा निर्माण झाली. कारण आता युरोपमधले ब्रिटन सारखे जे आधुनिक शस्त्र असणारे ब्रिटन सारखे, फ्रान्स सारखे ज्या कंपन्या युरोपात त्या येऊ लागल्या होत्या, त्याच्यामुळे यांचं चालणं बंद झालं. ठीक आहे, यातच नवीन ब्राझीलचा सुद्धा शोध लागला होता. आणि त्यातल्या त्यात हे कमजोर होण्याचं कारण म्हणजे पोर्तुगीज जो राज्य होता पोर्तुगाल, त्या पोर्तुगालवर स्पेनचं अधिराज्य आलं होतं. आणि स्पेनचं अधिराज्य आल्यामुळे पोर्तुगाल नाममात्र झालं होतं. तिथल्या पोर्तुगालचं जास्तीत जास्त हस्तक्षेप या कंपनीत असल्यामुळे इथे यांच्या मनमानी सगळ्या गोष्टी चालत नव्हत्या. असे अनेक कारणं या पोर्तुगीजच्या पतनाची आपल्याला सांगता येईल. सोबतच मग ही पतनाची कार्य जरी आपण सांगितलं तरी 1961 पर्यंत होते ते आपल्या लेवलवर ते छोटे बिझनेस करत होते इथं, म्हणजे व्यापार करत होते व्यापारामध्ये, परंतु त्यांचं जास्त हस्तक्षेप नव्हतं कारण इंग्रज आणि फ्रान्स सारखे लोक आले होते. ठीक आहे, बरं, मग हे पोर्तुगीज जरी इथं आले, कशा पद्धतीने आले, कसा व्यापार केले आणि त्यांचे पतन झाले, अनेक गोष्टी जरी झाल्या असले तर मग या पोर्तुगीजां ज्यावेळेस भारतात होते तर मग काहीच असं झालं नाही का किंवा यांनी काहीच गोष्टी तयार केल्या नाही का? तर काही गोष्टी निश्चितच चांगल्या होत्या त्यांच्या. त्यापैकी जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट आहे त्यांनी तंबाखूची शेती केली. ठीक आहे, आता तंबाखू चांगल्या गोष्टी आहेत का वाईट गोष्टी आहेत तुम्ही ठरवा. ठीक आहे, परंतु तंबाखूचं उत्पादन त्यांनी घेतलं, ऊसाचं उत्पादन त्यांनीच घेतलं सुरुवातीला. त्यानंतर लाल मिरची, कारण आपल्याकडे काळी मिरची चालायची, काळी मिरच ते ट्रान्सफर करायचे, परंतु लाल मिरच जे आहे ते त्यांनीच आणलं. 1556 मध्ये पहिल्यांदा प्रिंटिंग प्रेसचा जो कारखाना आहे त्यांनी स्थापन केला. ठीक आहे, एवढंच नाही तर जहाजाच्या निर्मितीत सुद्धा त्यांचा हस्तक्षेप आपल्याला दिसून येतो. आणि स्थापत्य कला, ठीक आहे, तुम्ही बघा थोडं स्थापत्य कला जर गुगलवर सर्च केलं तुम्हाला लक्षात येईल, त्यांचे फोटोज वगैरे बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की स्थापत्य कला म्हणजे काय असते. ठीक आहे,
तर अशा प्रकारे या पोर्तुगीजांच्या संदर्भात आपल्या भारतात आलेला वास्को दी गामा 1498 मध्ये येतो, भारताचा शोध लावतो आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने युरोपचे लोक कसे आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यानंतर कशा पद्धतीने त्यांचा ओढा इकडे भारताकडे वाढतो, इथला कसा व्यापार त्यांचा वर्चस्व निर्माण होतो, त्या कशा पद्धतीने ते हस्तक्षेप करतात, राजकारणात हस्तक्षेप करतात, युरोपियन कंपन्यांशी स्पर्धा निर्माण होते आणि मग कशा पद्धतीने ते पतनाकडे वळतात, अशा अनेक गोष्टीचा आपण सारांश इथं बघितला आहे. आता पोर्तुगीज आणि बाकी कंपन्यांशी जे भांडण वगैरे होतात ते आपल्याला जेव्हा आपण डच शिकू, फ्रान्स शिकू, इंग्रज शिकू, त्यांच्यामध्ये सुद्धा पोर्तुगीजांचा उल्लेख होणारच आहे. आता इथे जर मी ते ऍड करत बसलो तर तो व्हिडिओ मोठा होऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पोर्तुगीजांपासून स्टार्ट केलो आहे, म्हणजे भारतात पोर्तुगीज आले, पोर्तुगीजांचा विस्तार हे बघितलाय. पुढच्या लेक्चरला आपण डच बघू. ठीक आहे. डच नंतर फ्रान्सिस, इंग्रज नंतर फ्रान्सिस, अशा पद्धतीने हे बघत असताना यांच्या लढाया, मग हे बाहेर नंतर खऱ्या अर्थानं आपण एका क्रोनॉलॉजीने इतिहासाला आपण कव्हर करू. ठीक आहे.